अमरावती ग्रामीण पोलीस भरती प्रक्रियेला मंगळवारी महिला उमेदवारांची शारीरिक चाचणी उत्साहात पार पडली। शहरातील जोग स्टेडियम येथे दिवसभर या प्रक्रिया काटेकोर आणि शिस्तबद्ध पद्धतीने राबवण्यात आली। मित्रांनो, या भरती प्रक्रियेसाठी एकूण 2000 महिला उमेदवारांना पाचारण करण्यात आले होते। त्यापैकी 1723 तरुणी मैदानावर हजर झाल्या, तर 277 उमेदवार गैरहजर राहिल्या। सुरुवातीला उंची मोजमापाची चाचणी घेण्यात आली। यात 122 उमेदवार अपात्र ठरल्या, तर 1597 उमेदवार पुढील टप्प्यासाठी पात्र ठरल्या। यानंतर 100 मीटर व 800 मीटर धावणे तसेच गोळाफेक अशा मैदानी चाचण्या घेण्यात आल्या। या टप्प्यात 947 उमेदवारांनी यश मिळवले, तर 650 उमेदवार अनुत्तीर्ण झाल्या। मित्रांनो, कागदपत्र पडताळणी दरम्यान आणखी 3 उमेदवार अपात्र घोषित करण्यात आल्या। बुधवारी आणखी 2000 महिला उमेदवारांची तर गुरुवारी 200 उमेदवारांची शारीरिक चाचणी होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। मित्रांनो, ग्रामीण भागातील मुलींमध्ये पोलीस दलात भरती होण्याबाबत प्रचंड उत्साह दिसून येत आहे। महिलांनी पुढे येऊन पोलीस दलात सहभागी व्हावे ही सकारात्मक बाब आहे, अशी प्रतिक्रिया अनेक पालकांनी दिली। भरती प्रक्रिया पारदर्शक आणि शिस्तबद्ध रीतीने पार पडत असल्याने उमेदवारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हे पाऊल महत्त्वाचे असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। मित्रांनो, अमरावती ग्रामीण पोलीस भरती प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील तरुणींना आपले करिअर घडवण्याची मोठी संधी उपलब्ध झाली असून पुढील टप्प्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।